प्रकरणी दत्ता गाडे पकडला गेलेला असला तरी महिलांची छेड काढण्याची त्याची खोड बरीच जुनी असल्याची माहिती मिळते। गेल्याच वर्षी जानेवारी महिन्यात एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं होतं, पण नंतर संबंधित महिलेनं तक्रारच दिली नाही, त्यामुळे तो पुन्हा मोकाट सुटला। पाहूया या नराधमाची मोडिस ऑपरेंडी नेमकी आहे तरी कशी। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपी दत्ता गाडे हा मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं आता समोर आलंय। दत्तात्रय गाडे हा रोज रात्री स्वारगेट, शिरूर आणि शिवाजीनगर एसटी स्टँडवर जाऊन रेकी करायचा। या बस स्टँडवरच तो सावज शोधायचा अशी माहिती समोर आली आहे। पुण्यातील विविध भागातील बसमधून प्रवास करत तो आपलं सावज हेरायचा। बसमध्ये महिला प्रवाशांसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत महिला प्रवाशांचे मोबाईल नंबर मिळवून तो महिलांसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून स्वारगेट स्टँडहूनच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। स्वारगेट बस स्थानक हा त्याचा सातत्याने फिरण्याचा परिसर असल्याची माहिती समोर आली आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा फक्त सारखीच गुन्हेगारच नाही, तर त्याला मुलींना छेडायची एक वाईट खोडही होती। त्यातनंच मग तो स्वारगेट सारख्या बसस्थानकावर घुटमळायचा, सावज हेरायचा आणि अशा प्रकारचे गुन्हे करायचा। झटपट पैसा कमवण्याच्या नादात नराधम दत्तात्रय गाडेनं यापूर्वी लुटमारी केल्याचंही समोर आलंय। प्रवाशांची लुटमार करणं हाच दत्तात्रय गाडेचा पेशा आहे। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तो एकट्या वयस्कर महिलांना लुबाडत असे। शिरूरसह विविध पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्याच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत। त्यानं शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातही गुन्हे केलेत। 3 वर्षांपूर्वी तो शिरूर लुटीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला होता। या पुढील काळात अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यामध्ये ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशा प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे आणि ज्यांचे अनोळखी इसमावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाइल सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे। दत्तात्रय गाडेच्या चौकशीत त्याने आणखी किती कुकर्म केली आहेत याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। नराधम दत्तात्रय गाडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। अभिजित पोटे आणि वैभव सोनावणेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।